नंबरमध्ये काही अँटी नंबर असतात आणि या अँटी नंबरने एकमेकांशी स्पेशली जेव्हा लग्न करत असतात तेव्हा मात्र लक्षात ठेवा की हे अँटी नंबर तुमचे फिलिंग्स कधी समजू शकत नाहीत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. आज आपण बोलूयात नंबर 1 आणि नंबर 8 बद्दल. 1 हा सूर्याचा नंबर मानला जातो, 8 हा शनीचा नंबर मानला जातो. 1 हा सूर्य कसा आहे? सूर्य हा तेजस्वी आहे. सूर्य हा प्लॅनेटचा एक मोठा राजा मानला जातो. त्यामुळे या लोकांच्या पर्सनॅलिटीमध्ये तुम्हाला बॉसगिरी फार दिसेल. दे आर म्हणजे बिहेव त्यांचं असं एकदम बॉस सारखं असतं. नेहमी कुठल्याही गोष्टी लोकांना सांगणं यांना फार आवडतं. त्याचबरोबर या लोकांमध्ये तुम्ही बघाल की खूप साऱ्या गोष्टी पटापट करायला आवडतात, ऊर्जावान असतात. कुठलीही गोष्ट त्यांना पटापट आयुष्यामध्ये मिळवायची असते. तसं 8 नंबरचं असतं. 8 नंबर हा शनीचा नंबर आहे. आपापल्या नंबरमध्ये दोन्हीही फार श्रेष्ठ नंबर आहेत, पण या दोघांचं पटत नाही हे मी तुम्हाला सांगते. सो 8 नंबर हा शनीचा नंबर असल्या कारणानं काय होतं की शनी हा थोडासा आळशी आहे. कुठलीही काम करत असताना तो हळूहळू सुरुवात करतो. त्याचबरोबर या लोकांना थोडासा हट्टीपणा असतं. त्यांना आपल्या लाईफमध्ये राहणं जास्त आवडतं. त्यांना असं मिक्स होणं आवडत नाही किंवा पुढे पुढे जाणं जास्त आवडत नाही. काम करतात, कष्टाळू असतात, पण स्वतःच्या लाईफमध्ये जगणं ह्यांना जास्त आवडतं. त्यामुळे 1 नंबर आणि 8 नंबर जेव्हा समोर येतात आणि शास्त्रामध्ये सुद्धा सूर्य आणि शनीची काही मैत्री आहे असं मानलं जात नाही. त्यामुळे नेहमीच त्यांचा त्रास असतो किंवा एकमेकांचं पटत नाही. त्यामुळे जर तुमचा कोणी मित्र 1 नंबरचा मित्र कोणी 8 नंबर असेल किंवा 8 नंबरचा मित्र कोणी 1 असेल, जसे मी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत, हे एकमेकांचे कधीच मित्र होऊ शकत नाहीत. स्पेशली लग्न करत असताना लक्षात घ्या की या लोकांचा स्वभाव ह्यांचा वेगळा असतो, कारण ह्यांच्या वेगळ्या पद्धतीचा प्लॅनेटची एक एनर्जी असते आणि 1 नंबरची असते ती वेगळी असते. त्यामुळे पुढे फ्युचरमध्ये जर तुम्हाला कोणी असे नंबर मिळाले तर तुम्हाला कळून समजायला हवं की माझी एनर्जी या माणसाबरोबर शक्यतो जमणार नाही. आणि खूप वेळ असं होतं की ऑफिसमध्ये बॉस तुमचे 1 नंबरचे असतात आणि कामगार जे काम करत असतात, जे एम्प्लॉई असतात, ते खूपदा 8 नंबरचे असतात. त्यामुळे खूपदा असं बघितलेलं आहे की काहीतरी असतं की एकमेकांचं पटत नाही. मग कदाचित बॉस जर 8 नंबरचा असेल आणि बाकीची मुलं जर 1 नंबरची असतील तर कधी कधी खूप वेळा मिसअंडरस्टँडिंग इथे पाहायला मिळते. नात्यांमध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते, पटत नाही. त्यामुळे शक्यतो ज्यांची बर्थडेट ही आहे त्यांनी म्हणजे कुठलीही नातं जुळवताना थोडंसं या एनर्जी तुम्हाला प्रॉब्लेम देतील हे लक्षात घ्या. सो तुम्हाला कळेल की या नंबरच्या लोकांनी जर एकमेकांशी थोडंसं दूर राहिलं आणि अपेक्षा कमी केल्या तर तुमचं लाईफ आणि रिलेशन चांगलं राहील.